सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर बघा हा किचन ओटा, गॅस शेगडी आणि भांडी हे भरपूर काम एका वेळी करायचं असतं. तर भांडी पण स्वयंपाकानंतर भरपूर किंवा जेवण झालेलं असलं तर भांडी पण जास्त प्रमाणात असतात आणि पूर्ण किचन ओटा आणि गॅस शेगडी सुद्धा आपल्याला साफ करायची असते. तर अशा वेळेला तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर हे तुमचं अगदी जास्त वेळ न लावता तुम्ही हे काम करू शकता. तर भांडी जास्त असतील तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच घासून बघा. तुमचा वेळ अगदी कमी वेळात तुम्ही ही भांडी घासू शकता. तर घरामध्ये अशी एखादी बॉटल असते रिकामी, ती घ्यायची आणि त्याला तुम्हाला असं टाचणी वगैरे गरम करून ह्यानं जे झाकण आहे टोपण बॉटलचं त्याला तुम्हाला अशा पद्धतीने होल बनवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ही बॉटल जी आहे ते आपलं स्प्रेचं काम करेल. तर अशा पद्धतीने बॉटलला होल करून घेतलेले आहेत. आणि भांडी घासताना काय होतं की हे विम लिक्विड असू देत किंवा कोणतंही लिक्विड आपण काय करतो की ते प्रत्येक वेळी आपल्याला पाण्यात घासणी बुडवा आणि हे लिक्विड तयार करा, यामध्ये वेळ जात असतो. तर अशा वेळेला तुम्ही हे आठवड्याभराचं किंवा 4 दिवसाचं तुम्ही हे जे लागणार सोल्युशन आहे ते तयार करून एकदाच ठेवू शकता. एका बॉटलमध्ये असं सोल्युशन हे लिक्विड घ्यायचं आणि त्यामध्ये ग्लासभर मी पाणी इथं टाकलेलं आहे. तर पाणी जास्त झाले तर लिक्विडचं प्रमाणसुद्धा त्यानुसार तुम्ही वाढवू शकता. तर मला थोडंसं लिक्विड कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं यामध्ये टाकून घेत आहे. तर असं बॉटलमध्ये तुम्ही आठवड्याभराचं एकदाच तयार करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला किचन साफ करणं अगदी सोपं जातं आणि झटपट तुम्ही तुमचं किचन आवरू शकता. तर हे जे आपलं तयार झालेलं सोल्युशन किंवा स्प्रे म्हणा, ही भांडी आता नळाखालून एकदा म्हणजे खरकटे याचं काढून घेतलेलं आहे. तर ती एखाद्याशी परातीत वगैरे सगळी अशी गोळा करून ठेवायची आणि त्यावरती हे जे तयार केलेलं आपण विमचं लिक्विड आहे ते असं टाकून घ्यायचं. मग आता प्रत्येक वेळी आपल्याला घासणी लिक्विडमध्ये बुडवा किंवा साबण लावा असं करायची गरज पडत नाही. तर असं बघा, आता सगळी भांडी तुम्ही एकदा घासणी घेतली की अशी पटकन भांडी घासू शकता. अगदी कमी वेळात तुमची भांडी घासून होतात. आणि नळाखाली भांडी धुण्यासाठी तर असा काही जास्त फारसा वेळ लागत नाही. साबण वगैरे असेल तर ती राहण्याची शक्यता असते, पण लिक्विड असेल तर भांड्याला अजिबात राहत नाही. त्यामुळे आपली भांडी धुवून सुद्धा पटकन होतात. त्यामुळे आता बघा, एकदाच तुम्ही सगळ्या भांड्यावरती टाकून ठेवलं तर परत तुम्हाला लिक्विडमध्ये घासणी बुडवायची गरज पडत नाही. सगळी भांडी तुम्ही पटकन घासून घेऊ शकता, मग अजिबात वेळ लागत नाही. तर ही ट्रिक वापरून नक्की तुम्ही बघा, पटकन भांडी धुवून होतात. आणि अजून एक ट्रिक म्हणजे काय करायचं, आता भांडी ठेवण्यासाठीची जी जाळी असते त्यामधून बघा पाणी सतत खाली येत राहतं आणि आपला किचन ओटा सतत त्यावरती पाणी किंवा ओला राहिल्यामुळे तो किचन ओटा सुद्धा खराब होतो, पांढरट पडतो, त्यावरती क्षाराचे डाग जमा होतात. म्हणून अशा एखाद्या टपामध्ये भांडी अगोदर तुम्ही पाणी नितळण्यासाठी साठवून म्हणजे धुतल्यानंतर ठेवायची आणि नंतर तुम्ही ती जाळीमध्ये ठेवू शकता. तर आता ह्या विम लिक्विडनेच हे लिक्विड सगळीकडे टाकून तुम्ही हा किचन ओटासुद्धा पटकन लगेचच भांडी झाल्यानंतर घासून घेऊ शकता. तर पूर्ण ओटा तुम्ही असं जिथे तुम्हाला गरज आहे त्या ठिकाणी असं लिक्विड टाकून ही घासून घ्यायचं आहे. आणि हे जे बेसिन आहे किंवा सिंक आहे हे सुद्धा तुम्ही या लिक्विडनं असं पटकन घासून घेऊ शकता लगेचच. म्हणजे हे सिंकसुद्धा आपलं लगेच साफ होतं. आणि सिंकची जाळी वगैरे आहेत हे सगळं तुम्ही ती पण घासू शकता आणि नळसुद्धा लगेच ह्या लिक्विडने स्वच्छ निघतात. त्याचबरोबर किचनची टाईलसुद्धा घासून घेऊ शकता. आणि गॅस शेगडीसुद्धा ह्याने तुम्हाला प्रत्येक वेळी आता तुम्ही धुवत नसाल, म्हणजे तुम्ही 1 दिवसातून 2 दिवसातून एकदा ही गॅस शेगडी धुवू शकता, पण प्रत्येक वेळी ह्याला धुवत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने पुसून घेतल्यावर सुद्धा होतं. तर यावरती पण थोडंसं लिक्विड टाकून असं नॅपकिन तुम्ही सगळीकडे पुसून घेतलं तर गॅस शेगडीसुद्धा अगदी कमी वेळात तुमची झटपट स्वच्छ होते. त्याचबरोबर हे गॅस जे स्टँड आहेत हे सुद्धा तुम्ही ह्या लिक्विडने अगदी असं झटपट पुसून घेऊ शकता. गॅसच्या खालून तर त्यात म्हणजे गॅस ज्या वेळा आपण वरून साफ करतो त्याबरोबर खालून सुद्धा तो साफ करून घ्यायचा, म्हणजे आतून सुद्धा आपला गॅस कट्टा आहे तो सुद्धा स्वच्छ राहतो आणि गॅस शेगडी सुद्धा आतल्या बाजूने आपल्याला साफ करून घ्यायचे. तर हे नॅपकिन आहे तो 1-2 वेळा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा स्वच्छ आणि परत ह्याने अशा पद्धतीने पुसून घेतलं तर बघा अगदी झटपट आपली गॅसची शेगडी सुद्धा स्वच्छ होते. आणि हे स्टँड सुद्धा नंतर तुम्ही परत पुसून तो नॅपकिन जरा पिळून घ्यायचा पाण्यातनं आणि त्यामुळे स्टँडसुद्धा तुम्ही अगदी
पटकन हे पुसून अशा पद्धतीने साफ करून घेऊ शकता। तर बघा लगेचच आपला गॅस शेगडीसुद्धा साफ होते आणि किचन ओटासुद्धा अशा पद्धतीने साफ करून घेऊ शकता। याच सोबत तुम्ही किचनच्या टाईल्ससुद्धा ह्या लिक्विड त्याच्यावरती थोडंसं टाकलं की लगेचच त्यासुद्धा स्वच्छ होतात। रोजच्या रोज हे कामं केली तर मग आपलं किचन ओटा नेहमीच स्वच्छ राहायला मदत होते। तर हा नॅपकिन परत एकदा पाण्यामध्ये असा पिळून घेऊन अजून एकदा हात फिरवून घेतला की 1-2 वेळा फिरवलं तरी पुरेसं होतं। तर नक्कीच एकदा हा स्प्रे तुम्ही असा बनवून ठेवा आणि तुमची ही भांडी घासायची असू देत किंवा गॅस पुसायचा असू द्या, गडबडीच्या वेळी ही सगळी कामं पटकन होतात। त्याचबरोबर आपलं हे जे सिंक आहे ते सुद्धा नेहमीच स्वच्छ ठेवलं तर प्रत्येक वेळी भांडी घासली की ही सुद्धा स्वच्छ ठेवायचं आणि जे घासण्या आहेत त्यासुद्धा आपण भांडी झाल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवल्या म्हणजे काय होतं की आता पावसाळ्यात बघा यामध्ये जर अन्नाचे कण छोटे छोटे असेच साठून राहिले तर यातून खराब असा वास येतो। त्यामुळे हे सगळं आपल्याला भांडी झाले की हे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवायचं आहे। आणि त्याचसोबत किचन नॅपकिनसुद्धा तुम्ही हे आठवड्यातून एकदा गरम पाण्यात वगैरे धुवू शकता, पण रोजच्या रोज असं हे जे लिक्विड आहे हेच तुम्ही थोडंसं टाकून ह्याने सुद्धा प्रत्येक वेळी किचन काउंटर आपला साफ झाल्यानंतर तुम्ही हे धुवून ठेवलं तरी हे सुद्धा काम आपलं पटकन होतं। आणि नंतर किचन नॅपकिनमधून सुद्धा बघा पावसाळ्यात वास येतो तर तो वास कधी येणार नाही। तर हेच लिक्विड थोडंसं टाकलं तर बघा छान फेस होतो आणि आपलं किचन नॅपकिनसुद्धा अशा पद्धतीने लगेचच तुम्ही भांडी झाल्यानंतर हे सुद्धा साफ करून घेऊ शकता आणि सुकण्यासाठी टाकून द्यायचं म्हणजे नॅपकिनमधून वगैरे असा खराब वास नंतर येत नाही। पावसाळ्यात बघा अशी ओली कपडे राहिली तर किचन नॅपकिन वगैरे किंवा भांड्याच्या घासणे यातून बराच खराब वास येतो तर तो अजिबात येणार नाही। तर अगदी 10 मिनिटामध्ये बघा आपलं गॅस शेगडी किचन ओटा आणि भांडी हे सगळं साफ करून होतं। अशा पद्धतीने नक्कीच हे लिक्विड बनवून ठेवा, तुमची अगदी कमी वेळात तुम्ही कामं करू शकता। आता हे लिक्विड अशा पद्धतीने साईडला ठेवून द्यायचं आणि आपल्याला मग संपल्यानंतर परत ते नवीन बनवायचं आहे। आणि कोरडा नॅपकिन घेऊन किचन ओटा आहे तो जर परत एकदा पुसून घ्यायचा म्हणजे सतत ओला राहून आपला किचन ओटा खराब होतो, त्याची शाईन जाते किंवा तो पांढरा पडतो, तसं होत नाही म्हणजे पाण्याचं क्षार अजिबात यावरती राहत नाही। तर नक्कीच पूर्ण आपलं स्वच्छ झाल्यानंतर कोरडा केल्यानंतर तो त्यावरून कोरडा नॅपकिन एकदा फिरवून घ्यायचा आणि ही जी भांडी आहेत ह्यातलं पाणी बऱ्यापैकी जो टप आहे त्यामध्ये राहतं खाली आणि आता ही भांडी थोडीफार ओली असतील ती सुकण्यासाठी नंतर तुम्ही ह्या जाळीमध्ये ठेवू शकता किंवा आता खाली जर तुम्हाला ही जी जाळी असते ह्याच्या खाली स्टँड पण भेटतं पाणी साठण्यासाठी, जर तसेच जाळी तुमच्याकडे असेल तर मग तुम्हाला असं करण्याची गरज नाही, पण नसेल तर अशा पद्धतीने मग हे टपात पाणी राहतं हे तुम्ही सेपरेट ठेवू म्हणजे सिंकमध्ये नंतर राहिलेलं ओतून टाकू शकता आणि भांडी घासून झाली की पहिली ह्या टपात ठेवायची आणि नंतर मग तुम्ही जाळीमध्ये ठेवली तर किचन ओटा तुमचा ओला सतत ओला राहत नाही आणि त्यावरती मग क्षाराचे डाग जमा होत नाही। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही तुमचं किचन नेहमी क्लीन ठेवू शकता आणि पावसाळ्यात त्यातून विम लिक्विडनं असं व्यवस्थित स्वच्छ केल्यामुळे छान लिंबाचा वास यामध्ये येतो आणि नेहमीच आपलं किचन स्वच्छ राहण्यास मदत होते।